अंबादास जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त जो होल्डिंग लावण्यात आलं त्यात माझा देखील फोटो होता। त्यावेळेस मी नाशिकमधून बाहेरगावी होतो, पण जो शहर विद्रुपीकरणाचा जो काही गुन्हा दाखल झाला त्यात मी गुन्हा पात्रता असून मी तो काही दंड असेल मी दंड भरेल व नाशिक महापालिका, नाशिक शहर पोलीस व सिंगम माननीय कमिशनर संदीप कर्णिक साहेब यांची मी माफी मागतो। मी चुकलो, तुम्ही चुकू नका। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला। राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार नाशिक पोलिसांनी सुरू केलेल्या गुन्हेविरोधातील मोहिमेला आता निर्णायक वळण मिळाले। नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली ही मोहीम शहरात कर्णिक पॅटर्न म्हणून प्रसिद्ध होत आहे। या धडक मोहिमेमुळे गुन्हेगारांचे धाबे चांगलेच दणाणले असून अनेक सराईत गुन्हेगारांनी नाशिक सोडून पलायन केले। पोलिसांच्या या कारवाईचा प्रभाव इतका प्रखर झाला आहे की परिसरात दहशत निर्माण करण्याच्या आरोपाखाली फरार असलेला नगरसेविका पुत्र विक्रम नागरे याने स्वतःहून एक व्हिडिओ जारी करून नाशिक पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले। या व्हिडिओमध्ये त्याने स्पष्टपणे म्हटले की नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आयुक्त कर्णिक यांनी गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी शेळके प्रयोगाच्या धर्तीवर अनेक कठोर उपाययोजना लागू केल्या। यात संभाव्य गुन्हेगारांवर लक्ष ठेवणे, त्यांच्या हालचालींवर सतत नजर ठेवणे तसेच मोक्का अंतर्गत कारवाईसारख्या प्रभावी पद्धतींचा अवलंब करण्यात येते। या उपाययोजनांमुळे गुन्हेगारी जगतात खळबळ माजली असून अनेक कुख्यात गुन्हेगार भूमिगत झाले। काहींनी तर दिवाळीसारखे सण साजरे न करता शहर सोडून दिले। दहशत निर्माण करण्यासाठी अनधिकृत बॅनर लावले आणि धमकावणे अशा अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेला विक्रम नागरे काही दिवसांपासून पोलिसांच्या शोधात होता। मात्र पोलिसांच्या सततच्या कारवाईपासून बचाव अशक्य असल्याचं लक्षात आल्याने त्याने स्वतःहून शरणागती पत्करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून आले। त्याने सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या व्हिडिओत नाशिक पोलिसांची कार्यशैली आणि कायदा सुव्यवस्थेतील त्यांचा अचूक नियंत्रण याचे एक प्रकारे सार्वजनिक कौतुकच केले। या संपूर्ण मोहिमेमुळे नाशिकमध्ये नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढली आहे तर गुन्हेगारी विश्वात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली नाशिक पोलीस दलाने शहरात कायद्याचा प्रभावी अंमल दाखवून दिला आहे। वृत्तसंकलन विभाग, एबी न्यूज, नाशिक।